राम राम मंडळी. तर मंडळी, उद्या होतंय कटपळ केसरी 2025चं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान. या मैदानात प्रथम बक्षीस असणार आहे 1.5 लाख. तसेच क्वार्टर फायनलसुद्धा आकर्षक असे बक्षीस आहेत. तर मित्रांनो, हे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान म्हणल्यावर मोठमोठे महारथी येणारच. तर असेच मोठमोठे महारथींचा संभावित पैरे आणि फिक्स पैरे आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये तुम्हाला काही फिक्स पैरे पाहायला मिळतील, तर काही संभावित पैरेसुद्धा पाहायला मिळतील. तर मित्रांनो, सुरुवात करणार आहोत आपण स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा याचा पायरा असणार आहे पिस्टन 22 आकारसोबत. तर मित्रांनो, ही गाडी बऱ्याच वेळा आधी पळालेली आहे आणि जेव्हा एकत्र आली तेव्हा नक्कीच गुलाल झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील नंदीचा पायरा जाणून घेऊया, तो म्हणजे लखन. तर मित्रांनो, या कटपळ केसरीच्या मैदानात लखन सुद्धा 100% येणार आहे आणि लखनच्या सोबतीला आहे ओगलेवाडीचा तेजा. तर मित्रांनो, ही गाडी आधी बऱ्याच वेळा पळालेली आहे आणि या गाडीला चांगलाच वेग लागतो. तर जेव्हा एकत्र आले तेव्हा गुलाल झालाच आहे. तर कटपळ केसरीच्या मैदानासाठी लखन आणि ओगलेवाडीचा तेजा यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, पुढील नंदी आहे चटणी भाकरीचा पैलवान, ज्याला चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ओळखलं जातो असा गडणकीचा राजा. आणि त्याच्यासोबत पाळणार आहे शेसवडीची रायफल. शेसवडीच्या रायफलला सुद्धा चांगलाच वेग आहे आणि याच्या आधी बऱ्याच वेळा ही जोडीसुद्धा पाहिलेली आहे. या गाडीला सुद्धा चांगलाच वेग लागतोय आणि जेव्हा एकत्र आले तेव्हा गुलाल नक्कीच झालेला आहे. तर गडणकीचा राजा आणि शेसवडीची रायफल यांना सुद्धा कटपळ केसरीच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, हे काय होते संभावित पैरे. हे पैरे जुळण्याची जास्त दाट शक्यता आहे, त्यामुळे हे पैरे आपण सांगितले आहेत. तर पैरे कसे वाटले आणि यातील कोणकोणते पैरे फिक्स होऊ शकतात हे कमेंट करून नक्की सांगा.